ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। मी आहे त्याच पक्षामध्ये आहे, तर इतर कोणत्याही पक्षामध्ये मी प्रवेश करणार नाही। फक्त याच निवडणुकीमधनं मी माघार घेतली आहे, असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलंय। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली आहे। निवडणूक चांगलीच रंगात आली आहे। भाजपकडनं अक्षय कर्डिले, शरद पवार गटाकडनं गोविंद मोकाटे, वंचितकडनं संतोष सोळके, तर पैलवान रावसाहेब खेवरे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। प्रत्येक उमेदवाराचा प्रचार अगदी शिगेला पोहोचलाय। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ 20 एप्रिल रोजी संध्याकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचं आयोजन देखील करण्यात आलंय। या सभेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजप पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती। मात्र याबाबत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय की मी आहे त्याच पक्षामध्ये आहे, इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही। ही सार्वत्रिक निवडणूक नसून पोटनिवडणूक आहे। तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून मी फक्त या निवडणुकीपुरती माघार घेतली आहे। पुढे काय भूमिका घ्यायची आहे हे कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील भूमिका जाहीर करणार आहोत। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात तनपुरे यांना मानणारा मोठ्या प्रमाणात वर्ग आहे आणि तनपुरे ज्या उमेदवाराला पाठिंबा देणार तोच उमेदवार आमदार होणार असं बोललं जात आहे। त्यामुळे तनपुरे नेमकी काय भूमिका घेणार याकडेच संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलंय। जी भूमिका घेतली ती फक्त या पोटनिवडणुकीबाबत घेतलेली आहे। ही काही सार्वत्रिक निवडणूक नाही। इथला आमदार निवडून येण्याने काय राज्य सरकारच्या याला कुठला काही फरक पडणार नाही। फक्त या निवडणुकीपुरती ही माझी भूमिका होती। स्थानिक प्रश्न विचारत घेता, स्थानिक सहानुभूती विचारत घेता ही घेतलेली भूमिका होती। मी काय पक्ष कुठला सोडलेला नाहीये। माझ्या पक्षांतराच्या बाबतीत काय चर्चा, तर्कवितर्क असतील, मी कधीही असं बोललेलं नाही की भाजपमध्ये प्रवेश केलाय किंवा करणार आहे। मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये आहे आणि या निवडणुकीपुरती मी थांबण्याची भूमिका घेतली। याच्याकडे कुठलाही तर्कवितर्क लावणे असं माझं मत आहे। मी म्हटलं ना की या राहुरी विधानसभा मतदारसंघात 3 तालुके येतात। बहुतांश मतदान हे राहुरी तालुक्यातलं आहे आणि आपल्या तालुक्याचा आमदार व्हावा इथल्या लोकांची जी काही इच्छा अपेक्षा होती ती कशामुळे होती, कारण इथले काही प्रश्न आहेत। हे प्रश्न इथला स्थानिक या तालुक्यातला माणूस सोडू शकेल अशी लोकांची भूमिका मला जन आशीर्वाद यात्रा मी काढली त्यावेळेस व्यक्त केली लोकांनी। पण मग तेच प्रश्न सोडवण्याची सरकारनं ज्यावेळेस सरकार पक्षाचे मंत्री इथं आले, प्रदेशाध्यक्ष आले, त्या सर्व प्रश्नावरती सांगोपांग चर्चा होऊन त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि म्हणून तो निर्णय झाला। उद्या मी कदाचित आमदार झालोही असतो तरी सरकार वेगळ्या विचाराचं होतं, मी वेगळ्या विचाराचा होतो। माझ्या एकट्याने निवडून येऊन कुठं सरकार बदललं नसतं। त्यामुळे आपण थांबून जर इथल्या तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटत असेल, आपण थांबून जर इथं आमच्याकडे एक ॲम्युनिशन पार्कचं एक रिझर्वेशन येऊन घातलेलं आहे। 7000 एकर शेतकऱ्यांची जमीन त्या ठिकाणी बाधित होणार आहे। हे आपण थांबून जर हे प्रश्न सुटणार असतील
आणि प्लस सहानुभूतीची किनार आहे म्हणून आपण थांबण्याचा निर्णय घेतला. याच्यामध्ये काय मी पक्ष सोडलेला नाही, मी आजही त्याच पक्षामध्ये आहे, पण ह्या निवडणुकीपुरतं मी थांबण्याची भूमिका घेतली. मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी.